महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं नाव जे त्यांच्या शिस्तीसाठी ओळखलं जातं। पहाटे 5चा कार्यक्रम असो किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारी बैठक, ज्यांचा शब्द ही शेवटची रेग असते। कुणी त्यांना कार्यसम्राट म्हणतं तर कुणी महाराष्ट्राचे दादा। 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव सिद्धी येथे अजितदादांचा जन्म झाला। वडील अनंतराव पवार हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकमल स्टुडिओत काम करायचे, पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं। वडिलांच्या निधनानंतर अजितदादा आपल्या काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या सावलीत वाढले। शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली, पण त्यांचं मन मात्र मातीतल्या राजकारणात आणि समाजकारणात रमलं। 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्यातून त्यांच्या कामाला सुरुवात झाली। 1991 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले, पण काकांसाठी त्यांनी ती जागा सोडली आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले। बारामती विधानसभा मतदारसंघावर त्यांनी अशी काही पकड मिळवली की आजही बारामती म्हणजे दादा हे समीकरण कायम आहे। जलसंपदा, अर्थ आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांवर कारभार सांभाळत त्यांनी प्रशासनावर आपली जरब निर्माण केली। अजितदादांच्या कामाची पद्धत म्हणजे नो नॉनसेन्स। जे काम होणार नाही ते तोंडावर स्पष्ट सांगणं आणि जे काम शब्दात दिलंय ते वेळेत पूर्ण करणं, ही त्यांची ओळख। सकाळी 7 वाजता बैठक म्हणजे बरोबर 7 वाजता दादा हजर। अधिकाऱ्यांच्या चुका काढताना ते जितके कडक होते, तितकेच ते आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे आणि हळवे होते। दादा बोलतात कमी आणि जास्त करून दाखवतात, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य होतं। राजकारण म्हटलं की चढ उतार आलेच, मग ते 2019चा पहाटेचा शपथविधी असो किंवा 2023 मध्ये घेतलेला मोठा राजकीय निर्णय, अजितदादांनी नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावली। अजित पवार महाराष्ट्रात आतापर्यंत 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेत। हा एक विक्रम आहे। त्यांनी नोव्हेंबर 2010 ते सध्या जानेवारी 2026 या कालावधीत विविध सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले। त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे। राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भच बदलून गेले। एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे त्यांची कामाची निष्ठा। परंतु 28 जानेवारीची सकाळ उजाडली आणि होत्याचं नव्हतं झालं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी बारामतीला जात असताना हा अपघात घडला आणि दादांना घेऊन जाणारं हे विमान जळून खाक झालं। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या 4 सभा होत्या। या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले, परंतु हा विमान अपघात घडला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि वेळ पाळणारा नेता अवेळी गेला। महाराष्ट्राच्या या दादा माणसाला आपणा सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दी ग्रेट स्टेटच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।